आणखी काही जागांसाठी मतदान होणार आहे। यामध्ये उत्तर महाराष्ट्रामधल्या काही जागांचा समावेश आहे। नाशिकमध्ये विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज या दोघांचं सुद्धा आव्हान असेल। त्याच्या बाजूचाच एक लगतचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी। इथे विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांना भाजपच्या तिकिटावरती या मैदानामध्ये उतरलेले आहेत। त्यांच्या समोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांची लढत असेल। धुळ्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांचा सामना डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासोबत होणार आहे। किरण, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्यासाठी महत्त्वाची निवडणूक आहे। नाशिक हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ, काय समीकरण इथली? यामिनी, खरं म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये महायुतीचे हेमंत गोडसे हे उमेदवार आहे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे उमेदवार आहे, तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार आहे। आणि आणखी एक बाब म्हणजे तर वंचितनं देखील या ठिकाणी मराठा कार्ड खेळलंय, करण गायकर त्याचे उमेदवार आहे। मात्र ही नाशिक लोकसभेची निवडणूक जर बघितली तर ही लढत तिरंगी होईल अशा स्वरूपाची स्थिती आहे। यामध्ये महायुतीकडनं अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हेमंत गोडसे यांच्या पदरात ही उमेदवारीची माळ गळ्यात पडली आणि अगदी कमी काळ त्यांना प्रचारासाठी मिळाला होता। मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये जनतेचा प्रतिनिधित्व करत असताना हेमंत गोडसे हे पोहोचलेले होते, त्यामुळे त्यांना फारशी लोकांमध्ये जाऊन प्रचार करण्याची वेळ आली नाही। मात्र हेमंत गोडसे हे नाव पोहोचलेलं असलं तरी 10 वर्ष सलग लोक प्रतिनिधित्व करत असताना जनतेसमोर केलेले जे कामांचा आहे तो लेखाजोखा मांडत हेमंत गोडसे यांनी प्रचार केला। दुसऱ्या बाजूला राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जवळपास महिनाभर अगोदर जाहीर झालेली होती, त्यामुळे त्यांना प्रचारासाठी मोठा काळ मिळाला होता। आणि ही दोन शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अशा स्वरूपाची लढत बघायला मिळाली होती। मात्र यामध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांचा फॅक्टर देखील महत्वाचा आहे। यामध्ये भाजपला इतर मतदारसंघामध्ये ताकद दिली, त्यामुळे नाशिकमध्ये देखील मला पाठिंबा मिळेल अशा स्वरूपाची आशा स्वामी शांतिगिरी महाराजांना आहे आणि या सगळ्या काळामध्ये नाराज घटकांची देखील मदत मिळेल असाही त्यांना आत्मविश्वास आहे। त्यामुळे ही लढत अगदी किरण, आपण पाहिलं होतं नाशिकची उमेदवारीच मिळवण्यामध्ये हेमंत गोडसे यांचा बराच वेळ खर्ची झालेला होता। अनेक ठिकाणी अगदी मुंबईपर्यंत येऊन त्यांना शक्ती प्रदर्शन करावी लागलेली होती। त्यामुळे उद्या मतदान होत आहे, त्यामुळे नेमका कौल कोणाला मिळणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी।